लॉर्ड, तेरे भवन में आनंद की भरपूरी है लॉर्ड। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। धन्यवाद यीशु, तेरी आराधना हो लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड। धन्यवाद यीशु, हालेलुया लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। तुम्हाला मतलब तुमको क्रूस को देख के क्या लगता है? क्रूसाला बघून तुम्हाला काय वाटतं? कोणी सांगू शकतं का? कोणी सांगू शकतं का? क्रूस को देख के तुमको क्या लगता है? क्या कोई तो भी बोल रहा है मेरा जीवन बदल गया। क्या बदल गया? तो एक नया गीत है, इस गीत को गाएंगे। तो ये गीत ऐसा है कि क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। सब मिलकर, क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। सब मिलकर, क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। अभी आप बोलने का है, 1 2 3 गो। मेरा जीवन बदल गया, मेरा शरीर बदल गया, चल चलन बदल गया, मेरा गाँव बदल गया, मेरा रूप बदल गया। हालेलुया बोलो, दोनों हाथ हालेलुया बोलो, हालेलुया हालेलुया बोलो, हालेलुया हालेलुया बोलो, हालेलुया। तालियों के साथ जोरा। क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। सबका क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया। मेरा शरीर बदल गया, चाल चलन बदल गया, मेरा बात बदल गया, मेरा रूप बदल शरीर बदल गया, चाल चलन बदल गया, मेरा बात बदल गया, मेरा रूप बदल गया। हालेलुया 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 हालेलुया। टाळ्यांचा आवाज। क्रूस को देखते ही शैतान को फेंका मिल गया। एक्शन। क्रूस को देखते ही शैतान को फेंका मिल गया। क्रूस को देखते ही शैतान को फेंका मिल गया। क्रूस को देखते ही शैतान को फेंका मिल गया। मेरा शरीर बदल गया, चाल चलन बदल गया, मेरा बात बदल गया, मेरा रूप बदल गया, शरीर बदल गया, चाल चलन बदल गया, मेरा बात बदल गया, मेरा रूप बदल गया। हालेलुया 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 हालेलुया
धन्यवाद यीशु, तुझ्या नावाला स्तुती, तुझ्या नावाला गौरव. धन्यवाद यीशु, we worship you Jesus. धन्यवाद यीशु, thank you Lord, thank you Jesus. तेरी आराधना हो लॉर्ड, तेरे नाम की स्तुति हो लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कितने जन यीशु के मोहब्बत है? कितने जन है? तो सुनो, अर्ज किया है, वाह 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 वाह. अर्ज करने के बाद क्या करते हैं? वाह 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 वाह. तो थोड़ा वाह वाह कीजिए. अर्ज किया है, वाह 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 वाह. कि मेरे आंखों ने देखा है ऐसा सनम, वाह वाह. मेरे आंखों ने देखा है ऐसा सनम, वाह 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 वाह. कि अब किसी भी सनम की जरूरत नहीं है. वाह वाह. कि मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया, वाह वाह. कि मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया कि अब किसी भी करम की जरूरत नहीं है. तो फिर आशिक को अपने यार की सूरत में नाज है, लोगों को अपनी दौलत शोहरत में नाज है. और लोग हैं जिनको हुकूमत पे नाज है, हमको अपनी साखी मोहब्बत पे नाज है. वाह 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 वाह. तालियों के साथ. हसरत दिल तू ही ज़ीशान है, हसरत दिल तू ही ज़ीशान है. दोनों आलम मसीह तुझ पे कुर्बान है, दोनों आलम मसीह तुझ पे कुर्बान है. ये सहारों का तू ही सहारा मसीह, ये सहारों का तू ही सहारा मसीह. तू करम का समंदर तू सुल्तान है, तू करम का समंदर तू सुल्तान है. तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह. मैं क्या कहूँ, इस मकान पे पहुँचा दिया मुझे. मैं क्या कहूँ, इस मकान पे पहुँचा दिया मुझे. सब मिलकर मैं क्या कहूँ, इस मकान पे पहुँचा दिया मुझे. मैं क्या कहूँ, इस मकान पे पहुँचा दिया मुझे. मैं क्या कहूँ, इस मकान पे पहुँचा दिया मुझे. छोटी भी छोटी पड़ गई इतना दिया मुझे, छोटी भी छोटी पड़ गई इतना दिया मुझे. तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह. तालियों का आवाज. कि मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम, मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम, मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम, मेरी आंखों ने देखा है ऐसा सनम. अब किसी भी सनम की जरूरत नहीं, अब किसी भी सनम की जरूरत नहीं. मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया, मेरे ईसा ने ऐसा करम कर दिया. अब किसी भी करम की जरूरत नहीं, अब किसी भी करम की जरूरत नहीं. तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह. याद जब हम तुझे दिल से सिजदा करें, याद जब हम तुझे दिल से सिजदा करें. तुझको पाए मददगार बनकर मसीह, तुझको पाए मददगार बनकर मसीह. रोशनी तेरी रहमत की मुझ पर है जब, रोशनी तेरी रहमत
आया बनकर तू रहबर है, रहबर मेरा आया बनकर तू रहबर है, रहबर मेरा डर नहीं तेरे बंदों को मुश्किल कुशा, डर नहीं तेरे बंदों को मुश्किल कुशा, सामने है तेरे कोई तूफान है, सामने है तेरे कोई तूफान है, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह। दुनिया है पानी में तुझसे पाई शिफा, दुनिया है पानी में तुझसे पाई शिफा, तीसरे दिन तू मुर्दों से जिंदा हुआ, तीसरे दिन तू मुर्दों से जिंदा हुआ, ऐसे चलते हैं तेरे मसीहा मेरे, ऐसे चलते हैं तेरे मसीहा मेरे, इसलिए सारे आलम का ईमान है, इसलिए सारे आलम का ईमान है, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह, तू करम का समंदर है मेरे मसीह। इंतजार तुझसे तेरे इनायत की है, इंतजार तुझसे तेरे इनायत की है, रोज महशर हो बख्शिश है सबकी, रोज महशर हो बख्शिश है सबकी, सारी उम्मत की चाहत हुई है सनम, सारी उम्मत की चाहत हुई है सनम, तू मोहब्बत है तू जान की जान है, तू मोहब्बत है तू जान की जान है, बेसहारों का तू ही सहारा मसीह, बेसहारों का तू ही सहारा मसीह, तू करम का समंदर सुल्तान है, तू करम का समंदर सुल्तान है, तू करम का समंदर है मेरे मसीह, 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 तू करम का समंदर है धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, तेरी आराधना हो, तुझ्यासारखा कोणी नाही प्रभा, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, तुझी आराधना करतो प्रभा, तुझ्या नावाला आम्ही उंच करतो प्रभा, तू खरंच चांगला देव आहेस प्रभा, तुझी दया रोज आमच्यावर नवीन होते, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल, तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. वी लव्ह यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू होली स्पिरिट. प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. त्याची महान उपस्थिती या ठिकाणी आहे, त्याचं महान सानिध्य या ठिकाणी आहे. We worship you, Jesus.
मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा, संग तेरे पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा, संग तेरे। कभी हाथ ना छोड़ेगा, हटा कर गलतियाँ, सीख तूने मुझे दिया, उस शैतान को हरा दिया, पाप गुजर से उतार दिया, मुझे घेर लिया नए गीत से, अब मैं जीऊंगा नई शक्ति से, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा, संग तेरे, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा, संग तेरे। कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा, संग तेरे।
तुला आदर आणि सन्मान असो. धन्यवाद येशू. We worship you Jesus. तू चांगला देव आहेस प्रभा. धन्यवाद येशू. तुझ्या आगाप प्रीतीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभा. तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभा. तू आमच्यासाठी वधस्तंभावर गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. वी वर्शिप यू जीसस. तुझ्या नावाला आम्ही उत्सव करतो. धन्यवाद प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उत्सव करतो प्रभा. झालेली स्तुती आराधना तू स्वर्गाच्या राज्यात मान्य केलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. तू आमचं होटांचं फळ तू मान्य केलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. तू आमच्यामध्ये विराजमान झाला, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. तुझ्या सानिध्याबद्दल, तुझ्या प्रेझेन्सबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभा. आणि रातचा जो प्रभा संडे प्रभा, संडेचं चर्च तू आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या वर्णाखाली घेतो प्रभा. जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर येशूच्या नावामध्ये प्रभा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात आहे, ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. तर आपण प्रत्येकजण आपल्या जागेवरती बसूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कसे आहेत सगळेजण? आनंदित, आशीर्वादित. प्रेज द लॉर्ड. आणि आज सगळेजण खूप छान दिसतात आहेत. तर आपल्या शेजारच्या व्यक्तीला सांगूयात का आपण, तुम्ही छान दिसताय? तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा. प्रेज द लॉर्ड. तर खरोखर आपला येशू हा उठलेला आहे आणि 2024 वर्षापूर्वी तो तुमच्या आणि माझ्यासाठी उठलेला आहे. आणि म्हणूनच आपण प्रत्येकजण या ठिकाणी आनंदित आणि आशीर्वादित जीवन जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या आठवड्याच्या काही सूचना आहेत. मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 4 वाजता कल्पनाताईच्या घरी होईल. त्याचप्रमाणे बुधवारची उपास प्रार्थना देखील सायंकाळी ठीक 4 वाजता कल्पनाताईच्या घरी होईल. तर ज्यांना कोणाला वेळ असेल तर तुम्ही प्रार्थनेला येऊ शकता आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल. त्याचप्रमाणे शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता याच ठिकाणी होईल. सायंकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी एकत्र येऊयात. हालेलुया. तर आपण प्रत्येकजण सायंकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी एकत्र येऊयात आणि नवीन लोकांना आपण देवाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आरोग्य सभेसाठी घेऊन येऊयात. त्याचप्रमाणे आपलं रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता याच ठिकाणी होईल. तर आपण प्रत्येकजण रविवारी सकाळी ठीक 10:30 वाजता शब्बात दिवस पवित्रपणे पाळूया आणि आपण देवाच्या सानिध्यामध्ये सर्वजण एकत्र येऊयात. प्रेज द लॉर्ड. तर सूचना संपलेल्या आहेत. ही वेळ आहे देवाच्या वचनाची. देवाचे सेवक पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. Hallelujah. येशू उठला आहे. येशू उठला आहे. आणि तुम्ही आता तुम्ही तुमचं जागा सोडून एकमेकाला हातात हात मिळवायचं आणि त्यांना सांगते की येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. आपली जागा सोडून जायचंय. आपल्यात माणसाला नाही भेटायचं. येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, येशू काल आणि आज आणि युगानुयुग सारखा देव आहे. किती जणांचा विश्वास आहे प्रियानो? हालेलुया. आपण थोडक्यामध्ये
काही वचन आपण पाहणार आहोत प्रियानो, की येशू ख्रिस्त ज्यावेळेस तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला त्यावेळेस तो आपल्या शिष्यांना दर्शन देत आहे. हालेलुया. शिष्यांना दर्शन देत आहे. हालेलुया. प्रियानो, दर्शन कुणाला घडतं माहिती का? की दर्शन त्या व्यक्तीला घडतं की जो विश्वास ठेवतो येशू देहामध्ये होता, येशू देहात मेला आणि देहात मेल्यानंतर तो पुरला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. असे लोक जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना तो दर्शन देतो. हालेलुया. येशू ख्रिस्त आज तुम्हाला दर्शन देणार आहे. हालेलुया. तो दिसत नाही पण त्याचे चमत्कार घडत आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो, आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी या चर्चमध्ये जवळजवळ हा दुसरा व्यक्ती आहे किडनी फेल्युअर बरा झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आजपासून राजू मुक्त आहे, त्याची आई मुक्त आहे आणि ते येशूवर विश्वास ठेवत आहे. हालेलुया. आणि हा चमत्कार प्रभू येशूचा चमत्कार आहे, कुठल्या मनुष्याचा नाही, कुठल्या महेश भक्ताचा नाहीये. हा चमत्कार फक्त येशूचा आहे. येशूच्या नावात चमत्कार घडतो. येशूच्या नावात मेलेले जिवंत होतात. येशू आम्हाला सार्वकालिक जीवन देतो प्रियानो. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, मला त्रास देऊ नको, मला देवाचं वचन ऐकायचं आहे. हालेलुया. म्हणा, बायको मला त्रास देऊ नको. आमेन. हालेलुया. कारण मी येशूच्या प्रेमात पडलोय. सांगा, मी येशूच्या प्रेमात पडलोय. हालेलुया. मरिया येशूच्या प्रेमात पडली होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशूच्या प्रेमात पडल्यानंतर मग लाजार मेल्यानंतर तिचं प्रेम कमी झालं. बायबल सांगतं ज्यावेळेस येशू बेथानीमध्ये आला त्यावेळेस मार्था येशूला भेटायला गेली, मरिया तिथंच बसलेली होती. हा फरक झाला. हालेलुया. मार्थाने तिची भूमिका कधीच सोडली नाही. मार्था पहिली पण तशीच आवेशी होती, नंतर पण तशीच आवेशी होती. मार्थानेच तिला येशूला इन्व्हाइट केलं होतं आणि मार्था ज्यावेळेस लाजार मिळाला त्यावेळेस मार्था भेटायला गेली. पण मरिया प्रेम कमी झालं. तू माझ्या भावा सांगते असं का केलं? तू असता तर माझा भाऊ जिवंत झाला असता किंवा जिवंत राहिला असता. आमेन. पण येशूला तिचं प्रेम मिळवायचं होतं. नीट लक्षपूर्वक ऐका, येशूला मरियेचं प्रेम मिळवायचं होतं. हालेलुया. जर आज तुमच्या जीवनामध्ये येशूचं प्रेम कमी झालंय, तुमच्या जीवनामध्ये आज चमत्कार दिसत नाहीये, तुमच्या जीवनामध्ये काही बदल दिसत नाही, तर आज येशू या वचनाने तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल आणि त्याच्याबद्दल तुमची आस्था, तुमचा विश्वास आणि तुमचं प्रेम वाढेल. या ठिकाणी मार्था येशूला भेटायला आली आणि मार्था बोलते की प्रभू, जर तू इथं असला असता तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया. बात तो सही है. जिधर यीशु रहता है उधर समस्या कभी खड़ी नहीं होती है. हालेलुया. जिधर यीशु रहता है वहां पर समस्या कभी नहीं होती है, समस्या भाग जाती है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पिता राजूला तिकडे बघितलं, म्हटलं प्रभू, राजू तू असताना तो त्या ठिकाणी आजार घेऊन कसा राहू शकतो? हालेलुया. पवित्र आत्मा म्हटलं, बोलो त्याला. हालेलुया. गॉड लीड मी. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं आजार थांबू शकत नाही. जिथं येशू आहे तिथं मृत्यू थांबू शकत नाही. जिथं येशू आहे तिथं टेन्शन थांबू शकत नाही. जिथं येशू आहे तिथं समस्याचं निवारण होऊन जातं प्रियानो. हालेलुया. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 14 वचन. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 14 वचन. मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 16वा अध्याय 14 वचन. नंतर 11 जण जेवायला बसले असता. 11 हे कधी झालं? येशूच्या पुनरुत्थानाच्या नंतरची गोष्ट आहे. येशू आपल्या शिष्यांना दर्शन देत आहे. येशू ख्रिस्त दर्शन देत आहे. ऐका. हा. त्यांनाही तो प्रकट झाला. त्यांना येशू प्रकट झाला. आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते, मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत होताना पाहिलं होतं, त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. अरे बाप रे, काही लोक असेच आज.
आज तुमच्या समस्येचं निवारण होणार आहे, आज तुमच्या आजाराचं निवारण होणार आहे. आज आम्हाला थोडी हाईट करायची आहे किंवा काहीतरी अलौकिक गोष्टी करायच्या आहे की आम्हाला आता पाहायचं आहे की येशू ख्रिस्त आता मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. प्रियांनो, शिष्यांनी पण तिथं त्यांनी विश्वास ठेवला नाहीये आणि काही लोक आज असे आहे ते पण विश्वास ठेवत नाहीये. आणि देव त्याला काय सांगत आहे तुम्ही ऐका आणि समजून घ्या. म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचा कठीणपणा याविषयी त्यांना दोष लावला रे बाबा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आजार बरा होतो त्याच्यावर विश्वास ठेवताय, तुम्ही मेलेला व्यक्ती जिवंत करतो त्याच्यावर विश्वास ठेवताय, सर्व विश्वास ठेवताय. पण येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला हा विश्वास तुम्ही का ठेवत नाहीये? फक्त तुम्ही मुखाने म्हणतात की येशू उठला आहे, खरोखर उठला आहे, पण त्याप्रमाणे तुम्ही भूमिका करताय का? त्याप्रमाणे तुमच्यामध्ये तो जिवंतपणा आहे का? त्याप्रमाणे तुम्ही ती जिवंत भूमिका करत आहात का की येशू उठलाय, खरोखर उठला आहे आणि तो आम्हाला दिसला आहे. आता इथून पुढे आम्ही कुठल्या आजारात राहणार नाही, इथून पुढे आम्ही कुठल्या चिंतेत राहणार नाही, इथून पुढे आम्ही कुठल्या काळजीत राहणार नाही. किती समस्या असू दे, डोंगरासारखी असू दे, चिंतेसारखी असू दे, पण मला एकच माहिती आहे की जो जगात आहे त्यापेक्षा माझ्यात जो आहे तो आता सर्वसाधारण नाहीये, तो अलौकिक आहे, तो सुपरनॅचरल आहे आणि तो पुनरुत्थान येशू ख्रिस्त आहे. म्हणजे काही लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही याचा अर्थ ते येशू उठलाय, खरोखर उठलाय असा विश्वास नाही वाटत. का समस्या गाठते आपल्याला? ज्यावेळेस तुमच्याकडे मरणाची परिस्थिती येते, ज्यावेळेस तुमच्याकडे कर्ज येतं, ज्यावेळेस तुमच्याकडे आर्थिक अडचण येते, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये मोठा तांडव उभा होतो, एकच लक्षात ठेवायचं आहे, मला माहिती आहे की येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. आता फक्त माझ्या जीवनामध्ये त्याचं फक्त पुनरुत्थानाचं सामर्थ्य काम करतं आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्या पुढे कुठली समस्या, कुठली चिंता, कुठली काळजी, कुठला आजार टिकत नाही. आम्हाला या 2024 मध्ये प्रियांनो काय घेऊन चालायचं आहे? तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त घेऊन चालायचा आहे. हालेलुया, हालेलुया. जर आमच्या जीवनात वादळत नसलं तर मजा काय, अडचणच नसेल तर मजा काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. एका सेवकाकडे एक ताई किंवा मावशी आली आणि ती सेवकाला म्हटली, ऐका ना, मला कुठलीच चिंता नको, अशी प्रार्थना करा की माझ्यातून सगळी चिंता निघून जाईल. तो म्हटला, एकच काम आहे, हे येशू, मी तुला विनंती करतो या बाईला घेऊन जा. मग ती जसा हात ठेवला तसे मागे गेले. बाळक साहेब काय प्रार्थना करतात? अशी प्रार्थना असते का? म्हटलं मी अनेक विचार केला की जोपर्यंत जगात आहे तुला चिंता ग्रासणार, तुला अडचण येणार, तुला समस्या येणार, घरात प्रॉब्लेम होणार, चिंता येणार, सर्व येणार. पण तुला एक सांगतो, एक महत्वाचं सांगतो, एक काम कर, तुला जर खरं जगायचं आहे, चिंता जरी असली, काळजी जरी असली, पण एक काम कर, पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन चाल. कारण तुझा येशू ख्रिस्त मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्या येशूला आपल्या हृदयात ठेव आणि म्हण की आता माझं चिंता काहीच करू शकत नाही, अडचणी काहीच करू शकत नाही, कारण आज माझ्यासाठी येशू ख्रिस्त मेलेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. आमेन, हालेलुया. आज तुमच्या समोर आलेली मेलेली परिस्थिती, आलेली अडचण, डोंगरासारखी अडचण, त्याला म्हणायचं आहे की आता बाबा, ख्रिस्त पूर्वी मी याला घाबरत होतो, मी चिंता करत होतो, पण आता माझ्यामध्ये असं अलौकिक सामर्थ्य आहे, अलौकिक सामर्थ्य आहे, ते म्हणजे प्रभू येशूचं पुनरुत्थान. हालेलुया, हालेलुया. पौल महाराज त्याच्या वचनात म्हणतो की इथून पुढं मी आता ख्रिस्ताला देहात ओळखत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. आज पुनरुत्थानाचं सामर्थ्य म्हणजे काय आहे? पुनरुत्थानाचं सामर्थ्य म्हणजे याचा अर्थ सर्व आजाराला बाय बाय टाटा, सर्व समस्याला, चिंतेला, काळजीला बाय बाय टाटा. आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे? ते स्वर्गाचं सामर्थ्य आहे, ते येशूचं सामर्थ्य आहे आणि ते सर्व परिस्थितीला निवारण करणारं सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या समोर डोंगराची परिस्थिती येते, काहीतरी मुलाचा प्रॉब्लेम, काहीतरी मुलीचा प्रॉब्लेम ज्यावेळेस तुमच्याकडे येतं, त्यावेळेस एकच सांगा की जो येशू ख्रिस्त काल मेला होता, तो येशू ख्रिस्त आज उठलेला आहे आणि तो माझ्या जीवनात आहे, तो माझ्या लेकरांच्या घरात आहे, तो माझ्या जीवनात आहे, तो माझ्या घरात आहे. म्हणून कुठलीही परिस्थिती मला बाधणार नाही. हालेलुया. बायबल सांगतो त्यांनी दोष लावला. हालेलुया. प्रियानो, एक वचन वाचूया आपण, पुन्हा ते वचन वाचूया. 8वा अध्याय 31वा वचन. मार्क 8:31. मार्क 8:31. हा, मार्क शुभदवण्याचा 8वा अध्याय 31वा वचन. तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने, ऐका ऐका तर नीट लक्षपूर्वक ऐका, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, पुष्कळ दुःख सहन करावे. वडील मंडळ. आता मला एक लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. दुःख कुणाला होतात? दुःख कुणाला होतं? मला ती भाषा समजत नाही चीनच्या. काय समजत मला? येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याला दुःख होऊ शकतात का? अरे नाही रे. तुम्हाला ऍड्रेस नीट सांगतोय, पुन्हा ऐका. येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. मग त्याला दुःख होऊ शकतं का? त्याला त्रास होऊ शकतं का? मी याचं उत्तर सांगतो, नाही. सगळ्यांनी म्हणा नाही. नाही. का? कारण तो स्वर्गातला पुत्र आहे. दुसरी गोष्ट, दुःख त्रास कुठं आहे? हालेलुया. येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याने जन्म पावलेला आहे. हा पूर्णपणे पवित्र आहे, शुद्ध आहे आणि देवाचा पुत्र आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताने दुःख व त्रास कुणाचे घेतले? म्हणा, माझ्या शेजाऱ्याचे घेतले. कुणाचे घेतले? मग बोला ना, बोला बोला. तुमचा येशू जिवंत आहे असं बोला. आता येशू ख्रिस्त हा एक मॉडेल आहे. हा येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. याला मरण बाधणार नाही, याला कुठलं दुःख बाधणार नाही, याला कुठला त्रास बाधणार नाही, याला कुठली चिंता बाधणार नाहीये, कारण ही इज होली गॉड. हालेलुया. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. कुणाचे दुःख घेतले? सगळे म्हणा माझे. कुणाचे आजार घेतले? कुणाचं पाप घेतलं? याचा अर्थ येशूला स्वतःचे दुःख नव्हते. हालेलुया. हालेलुया. नीट लक्षपूर्वक ऐका. याचा अर्थ येशूला स्वतःचे दुःख नव्हते. त्याने तुमचे दुःख, त्याने तुमचे त्रास, त्याने तुमचे पाप, तुमचे सर्व आर्थिक प्रॉब्लेम, गरिबीचे प्रॉब्लेम सर्व त्याने आपल्यावर घेतले आणि त्यामुळे त्याला दुःख झालं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता ऐका पुढं. वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री. आता येशू ख्रिस्त स्वतःबद्दल भविष्यवाणी करतोय. हिज प्रोफेसाय.
यांच्याकडून नाकारले जावे. ओके, पुढं जीवे मारले जावे. हाय, पुढं आणि त्याने 3 दिवसानंतर पुन्हा उठावे. हेच शिष्यांच्या डोक्यात घुसलं नाही. बघा, शास्त्री, परुषी, वडील मंडळ याने येशू ख्रिस्ताला जीवे मारावे, पण त्या ठिकाणी पुढच्या प्रॉफेसीकडे त्यांचं लक्ष मुळीच नव्हतं. आणि तो तिसऱ्या दिवशी तो म्हटला, मी पुन्हा जिवंत होईल, याच्यावरच त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून तो प्रॉब्लेम आहे. आम्ही येशू ख्रिस्त मेला आहे ह्यातपर्यंत आम्ही खूप इमोशनल होतो, रडतो आणि आमचं अरे येशू तो माझ्यासाठी असं केलं. पण येशूची भूमिका काय आहे? येशू, तुम्ही अर्धवट प्रॉफेसीवर विश्वास ठेवताय, पूर्ण प्रॉफेसीवर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं आणि येशू ख्रिस्त म्हणतो मी मरणार, पण एक लक्षात ठेव शिष्यांनो, मी जिवंत पण होणार आहे. आणि त्या प्रॉफेसीकडे, पूर्ण प्रॉफेसीकडे म्हणजे पूर्ण वचनाकडे लक्ष द्या, कारण पूर्ण वचन, अर्धवट वचन तुम्हाला कधीच मुक्तता देणार नाही. पूर्ण वचन तुम्हाला मुक्तता देईल. हालेलुया. बायबल सांगतं येशू त्यांच्या समोर बसलाय. प्रेज द लॉर्ड. संपलं? याचे अगत्य आहे. हा, पुढं हा 4:40च्या अगदी वाचूया. 4:40 त्यातच मार्क. ऐका, आपण येशू ख्रिस्ताला जे दर्शन देतो त्याच्याबद्दल आपण शिकत आहोत. आज अंतःकरणाचा कठीणपणा प्रियानो आज पुनरुत्थानाचं सामर्थ्य घालवणार आहे. हालेलुया. तुम्हाला आज 2024, आज 31 तारीख 2024, तुम्हाला आजपासून पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन चालायचं आहे. मंडळी तयार आहात का? हालेलुया. शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण आता येशू ख्रिस्त म्हणतो ह्या 2024च्या पिढीने तरी विश्वास ठेवा की मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. याचा अर्थ तो काय म्हणतो? मग तू का निराश आहे, तू का हताश आहे, तू का समस्येत आहे, तू का चिंतत आहे? कारण तू माझ्या पूर्ण प्रॉफेसीवर विश्वास ठेवला नाही. मी मरणार नक्की आहे, पण पुन्हा मी उठणार, याच्यावर तू विश्वास ठेव, याच्यावर विश्वास ठेव. ज्यावेळेस आम्ही त्या येशूला उठताना, जिवंत होताना पाहतो, त्यावेळेस तुमच्या घरातली मेलेली परिस्थिती, आजार, समस्या त्या ठिकाणी कॉलॅप्स होतात आणि निघून जातात. आमेन. सगळ्यांनी म्हणा आजपासून, आज तो येशू जिंदा है, हम बताने आया है. कोणी विचारलं तुझा देव कोण आहे, तुझा देव कसा आहे? तो म्हणतो माझा देव मेला होता पण आज तो जिवंत आहे. स्वतःला येशू ख्रिस्ताबरोबर जिवंत ठेवा. येशू जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे. योहान शुभवर्तमान म्हणतो येशू जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऐकत आहात प्रियानो? मला येशू जिवंत आहे. कोणी विश्वास ठेवू ना ठेवू, आमचा फायदा करून घ्या आणि आमचा फायदा येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, हाच माझा फायदा आहे. आणि आज तुमच्या घरामध्ये तुम्हाला फक्त पुनरुत्थानाचं सामर्थ्य, द रेझरेक्शन डे सेलिब्रेट करायचं आहे. फक्त आजच नाही, फक्त उद्याच नाही, पुढच्या ईस्टर पर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे. तुमची किडनी बरी होईल, तुमचा आजार बरा होईल, तुमची गरिबी निघून जाईल, कारण येशूच्या पुनरुत्थानामध्ये सर्व शाप मोडले गेले आहे. Amen. Praise the Lord. Hallelujah. हा वाच. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर, आता ऐका, तो त्यांना म्हणाला, आता पहिल्यांदा प्रगट झाला त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामध्ये त्याने दोष दिला, आणि आज तुम्हाला दोष नाही, दोष देतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की तुमचा बाप एक राजा आहे, पंतप्रधान आहे, आणि त्या घरामध्ये तुम्हाला खायला मिळत नाही, असं कधी होईल का?
तुमचा बाप चांगले शानदार कपडे घालतो, ऐटदार कपडे घालतो, घोड्यावर चालतो, घोड्यावर चालत नाही, घोड्यावर बसतो. आणि त्याचा मुलगा पायी फिरतो, चप्पल नाही, एका पायात चप्पल आहे, दुसऱ्या पायात चप्पल नाहीये. असं होईल का? बुकू बुकू पाऊस पडेल का? अरे हो, देवाने आवाज दिलाय, कंठ दिलाय. म्हणा हो हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज येशू ख्रिस्त देहातला येशू ख्रिस्त नाहीये, तो पुनरुत्थान येशू ख्रिस्त आहे. तो आता दाराने येणार नाहीये, तो भिंतीच्या आतून येणार आहे. हा, पुढं आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. आता या ठिकाणी ही स्टोरी बघा, तो मचव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले. वादळ वार सुटलं ग, घरात भांडण चाललं रे, भांडण. व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की असे एकेकाचे शब्द काय सांगू. याचा शब्द म्हणजे मला कस्तरी काळजाला कस्तरी होते. हा, पुढं की तो पाण्याने पूर्ण भरू लागला. तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. कारण त्याला फरक पडत नाही, कारण तो जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच्याकडे आधी पण पुनरुत्थानाचं सामर्थ्य होतं आणि मेल्यानंतर जिवंत झाला तरी पण सामर्थ्य तेच आहे. म्हणून तर त्यांनी लाजाराला म्हटलं, लाजाराला जिवंत करायच्या आधी म्हटलं की अरे मार्था, पुनरुत्थान व जीवन येशू आहे. हालेलुया. तो त्या ठिकाणी लाजाराच्या कबरेवर काय म्हणायचा प्रयत्न करतो मरियाला आणि मार्थेला, तू फक्त प्रेम करू नको, पण जो मी तुला सांगतो पुनरुत्थान येशू ख्रिस्त आहे, पुनरुत्थान येशू ख्रिस्त आहे, पुनरुत्थान येशू ख्रिस्त आहे. मी तुम्हाला सांगतो, सैतान जास्त कुणाला घाबरतो ज्या वेळेस तुम्ही म्हणता की माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, त्याचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. बोलो हालेलुया, हालेलुया. आज भी येशू मग जिंद्यासारखं ओढा ना, झिंग्यासारखं नाही. सांगा प्रेज लॉर्ड. बरं, आज भी येशू जिंदा आहे, बाय जिंदा आहे. काहीतरी तुला अंतकरणाचा कठीणपणा दिसतोय वाटतं. अरे अन्य भाषा नाही रे, आपल्याला शब्द बोलायचे, ज्ञान वापरला. आज भी येशू जिंदा आहे, बाय जिंदा आहे. आणि हेच आम्हाला कामावर, हेच आम्हाला घरावर दाखवायचंय. चर्च मधून गेल्यावर, घरी गेल्यावर तुमच्या घरामध्ये असं प्रगट करा की तुमचा येशू जिवंत आहे. नवरा आला, बायको खडा आणि म्हटलं की असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं, आता काय करायचं? तिने म्हणायचं माझा येशू जिवंत आहे. हालेलुया. काय म्हणायचंय? माझा येशू जिवंत आहे. कर्जदार तुमच्या दारात आहे, त्याला म्हणायचं कर्जदार तुमच्या दारात आले, त्याला म्हणायचं आमचं कर्ज द्या, आज पण येशू जिवंत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा, तो म्हणून माहिती मला ना माहित, तुम्ही बोलायचं कारण पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आहे. अच्छा, येशू जिवंत आहे का? येशू जिवंत आहे का? येशू जिवंत आहे का? तो कोण म्हणतोय? तुमच्याकडून कर्ज घेणारा म्हणतोय येशू जिवंत आहे का? तुम्ही म्हणा हा येशू जिवंत आहे का? तुझं कर्ज माफ करतो. ज्यांना विश्वास आहे त्यांना म्हणा हालेलुया. हा, लगेच कर्ज घ्या, आल्यानंतर येशू जिवंत आहे असं करू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
हालेलुया हालेलुया. DVD सिरियल नाही, DVD CD पाहिला का कधी? अरे हा का नाही? किती पिक्चर बघितले तुम्ही त्याच्यावर? हा, व्हिडिओ आणून बघितले त्या काळामध्ये. हा, आणि इतकं भारी वाटायचं. आमच्या घरात VCR आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता DVD ठेवला आहे, सगळं टीव्हीला जॉईन केलेलं आहे, स्पीकरला जॉईन केलेलं आहे, आणि तुम्ही वाट बघताय चालू होण्यासाठी. त्यासाठी काय पाहिजे? तो DVD चालू होण्यासाठी किंवा स्क्रीनवर पिक्चर येण्यासाठी काय करावं लागेल? रिमोट नसला तरी ना काम करतं. काय करावं लागेल बरं? मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो, काळजी करू नका. लाईट पण आहे. तर काही लोक म्हणतात लाईट पाहिजे, मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. हा हा, पुढं लाईट आहे, सगळं आहे, सगळं आहे. तुमच्यासमोर पाणी ठेवलंय, सगळं ठेवलंय, जेवण ठेवलंय, कुरकुरे ठेवले, सगळं ठेवलेलं आहे. पण तुम्ही वाट बघताय कधी चालू होईल. त्यासाठी काय लागतं? ऑन पण केलं हो. ते गोल गोल काय असतं? DVD ऐकलंय मी. कुठं चढायची? बर, CD गेल्यानंतर तुम्ही टाकून दिल्यानंतर काय होतं ते? काय होतं ते? मग चालू नंतर काय होतं बघायचं हो. पण काय होतं तिकडं? दिसायला लागतं म्हणा, पिक्चर लागतो. ज्यावेळेस पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं ना, ते दिसायला लागतं की माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे. माझा येशू प्रत्येक परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये, त्रासामध्ये, हलाकामध्ये, विरोधामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे. इकडेच वरदा घरात गेला तर आवाजच. हा, पुढं. तो तर वरमावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. का त्याला फरक पडत नव्हता? कारण तो जिवंत आहे. तो एकदा लोकांना म्हणतो अब्राम आमचा बाप आहे, शास्त्री पुरुष होते. तो म्हणतो मी अब्रामाच्या पूर्वी होतो. म्हणून इब्रिकरास पत्र 13:9 मध्ये सांगितलंय, 8 मध्ये सांगितलंय की येशू ख्रिस्त काल पण आहे, आज पण आहे, उद्या पण आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त लाजाराच्या कबरावर उगाच जात नाही आणि मार्या मार्थाला म्हणत नाही पुनरुत्थान जीवन मीच आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आज तुम्हाला एक श्लोक म्हणून म्हणतो, एक तुम्हाला कन्फेशन साठी म्हणतो. ज्यावेळेस कठीण परिस्थिती आली तर एकच म्हणा, पुनरुत्थान जीवन माझा येशू आहे, पुनरुत्थान जीवन माझा येशू आहे, पुनरुत्थान जीवन माझा येशू आहे, पुनरुत्थान जीवन माझा येशू आहे. बोलत जा परिस्थितीला, कारण त्यालाच ती परिस्थिती घाबरणार आहे. ज्यावेळेस मरिया आणि काही लोक त्याला सुगंधी तेल लावण्यासाठी गेले होते, तर बायबल सांगतं ते विचार करत होते की आमच्यासाठी धोंड कोण काढेल, आमच्यासाठी धोंड कोण काढेल. आता या ठिकाणी DVDचा उपयोग चाललाय बरं का. आणि जे पहारे करीत होते, जे कोणी त्याचं शरीर चोरून घेऊन जाऊ नये म्हणून रोमी राज्याने तिथे 2 सैन्य ठेवले होते, 2 व्यक्ती ठेवले होते. आणि देवदूत वेळेवर तिथे आले आणि बायबल सांगतं ते धोंडावर बसले आणि पहारेकरी थरथर कापून तिथेच मेले. पुनरुत्थानाचं सामर्थ्य. पण त्या ठिकाणी देवदूत कुणाची वाट बघत होते? मरियाची आणि अजून एक बहिणीची वाट बघत होते. आणि त्यांना ती धोंड एकाकडे लोटलेली दिसली आणि त्या धोंड्यावर विजेसारखे दिसणारे देवदूत त्यांना दिसले. आणि मी विचार केलो, म्हटलं प्रभू ते पण त्या 2 बहिणीसारखे माणसं होते, ते मेले, हे का नाही मेले? त्यांनी सांगितलं पुनरुत्थानाची DVD
किंवा सीडीज मी त्याच्या अंतःकरणात टाकले म्हणून ते वेळेला नाहीयेत. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवदूत त्यांना म्हणतो, ऐका, ज्या येशू ख्रिस्ताचा तुम्ही शोध करताय तो इथं नाहीये, तो उठला आहे. तुम्ही चुकीच्या ऍड्रेसकडे आलेला आहे, तुम्ही चुकीच्या जागेकडे आलेला आहात. तो काय म्हटला मरण्याच्या अगोदर, मी मरण्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झालं तर मी तुम्हाला गालिलात भेटेल, आणि गालिलात कोणीच गेलं नाही. जिथं येशूने सांगितलं तिथं गेले असते तर येशूला खूप आनंद झाला असता. त्यांना सांगितलं गालिलात जा, पण एकही गालिलात गेलं नाही. आज वचन तुमच्याकडे येतंय का? हालेलुया. माझा नवरा असा वागतो, माझा तवरा तसा असतो, माझा हे भावरा तसा वागतो, तसा वागतो. तो कसाही वागू दे, तुझ्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. म्हणून DVD ऑन करण्याची गरज आहे. CD आहे तुझ्याकडं, बटन ऑन करण्याची गरज आहे. आणि त्या परिस्थितीला म्हणायचं आहे, त्या समस्याला म्हणायचं आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे. त्या आजाराला म्हणायचं, माझा येशू जिवंत आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य, आरोग्य. अडचणीला म्हणायचं, किती अडचण होते, किती त्रास होते, इथं वादळ आलं. हा दुसरा दोष त्यांना लावत आहे. वाच. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत. आपण बुडत आहोत. तरी तू बुडतोय, येशू नाही बुडणार. तू तुझ्या समस्येत बुडतोय, तू तुझ्या चिंतेत बुडतोय, तू तुझ्या काळजीत बुडतोय, तू तुझ्या प्रॉब्लेम मध्ये बुडतोय. जो कोणी चिंता करतो, जो कोणी काळजी करतो, जो कोणी देवावर विश्वास ठेवत नाही, तो बुडणारा आहे. पण जो येशूचं सामर्थ्य घेऊन चालतो, जो येशूचं पुनरुत्थान घेऊन चालतो, तो पाण्यावर चालणारा आहे. आमेन, आमेन. आजपासून प्रियानो, कुठली समस्या येऊ दे, कुठली चिंता येऊ द्या, त्याला एकच सांगायचं आहे, माझा येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान जीवन येशू आहे, पुनरुत्थान जीवन येशू आहे. बघा, तुमची परिस्थिती आजपासून बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जण आज जिवंत आहे? प्रभू यांना जिवंत कर बाबा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रियानो, आज देव तुम्हाला सांगतो की माझं पुनरुत्थान घेऊन चाला. आज येशू तुम्हाला एक वर्ड देतोय, ते देत आहे, पुनरुत्थान घेऊन चालना. अच्छे उसके सामने ढेर हो जाते हैं. पहारेकरी त्याच्यासमोर ढेर झाले. हा वादळ. शाबालाला बांधेरे ना मामा. तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? येस लॉर्ड, थँक्यू. पुढं. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले. पुनरुत्थान येशू आहे, त्याने वाऱ्याला धमकावलं आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, उगा रहा, शांत हो. आणि ते लागले, शांत झाले. पुढं. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुमच्या जीवनामध्ये आलेले वादळ, आलेले आजार, आलेल्या समस्या, आलेल्या चिंता, आलेल्या सर्व गोष्टी तुमच्या समोर पडल्या जातील. केव्हा? ज्या वेळेस तुम्ही आजपासून म्हणताय, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे, तर आजपासून सर्व काही ढेर होऊन जाईल. समस्या ढेर, समस्या ढेर, समस्या ढेर पडल्या जातील. माझा येशू जिवंत आहे. शांत स्वीकार. पावर. सगळी समस्या आज ढासळून चालली तुझ्या जीवनामध्ये. रे बाबा बाबा, शांत राहा बाबा. स्वीकार सामर्थ्य आज नवीन. अधून मधून पोट दुखत आणि आजपासून पोटाचं दुखणं रिड्यूस होत आहे. निघत आहे येशूच्या नावाने. तुझ्या विश्वासामुळे आज तुला टच. पॉवर ऑफ गॉड हिअर.
बलाने नाही. म्हणा, आहे का तुम्ही? जे आहेत ते म्हणा, बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या पवित्र आत्म्याने कार्यसिद्धी जाईल. बोला सगळ्यांनी म्हणा. तिथं लिहिलंय माग, बलाने नव्हे, पराक्रम नाही, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी जाईल. 2024 मध्ये तुमचे थांबलेले काम होतील. पुनरुत्थानाचं सामर्थ्य येत आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य येत आहे. तुमचा पैसा अडकलेला आहे, तो आज बाहेर पडत आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य, मी बोलतो त्याच्यावर. येशूचं सामर्थ्य, जे तुमचे पैसे अडकले, जे पगार येत नाही, आजपासून सामर्थ्याने येशूच्या पुत्राने बाहेर पडत आहे. हालेलुया. देव विश्वासू आहे. हा, तो काय म्हणतो? नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला विश्वास कसा नाही? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले. आमेन. पुढे व एकमेकांना म्हणू लागले, हा आहे तरी कोण? येशूचं रक्त, हा आहे पुनरुत्थित येशू ख्रिस्त. आमेन. हालेलुया. आता या ठिकाणी 2 शिष्य चालले होते. एवढं आपण पाहूया, नंतर बंद करूया. लूक शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 21वा वचनापासून. लूक 24:21 वचनापासून ऐका. हा, परंतु हा, इस्रायलाची मुक्ती करणारा, हा, त्याच्या अगोदर वाच 2-3. तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? कसल्या? येशू ख्रिस्त म्हणतो कसल्या गोष्टी? येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालत आहे. 2 शिष्य त्यांच्याबरोबर तो चालत आहे. हा, पुढं त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू विषयीच्या तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर कृतीने व युक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. पुढं त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा, आता नीट लक्ष द्या, हे वचन फार महत्वाचं आहे. इस्रायलाची मुक्ती करणारा. बोला. हा, पुढं तो हाच अशी आमची आशा होती. अशी आमची आशा होती. त्यांनी 3ऱ्या दिवशी, हा, पुढे लिहिलेलं आहे बघा. ऐका. हा, शिवाय या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज 3रा दिवस आहे. काय आहे? 3रा दिवस आहे. तो काय म्हटला? मी पापी लोकांच्या हाती धरून देण्यात येईल, मला ते मारतील, मला जीवे मारतील, मला कबरेत ठेवतील, मी 3ऱ्या दिवशी जिवंत होईल. आणि ते त्यांना वाटलं आता येशू संपला. अरे, लाजराला जिवंत केलं, अरे आंधळ्यांना बरं केलं, रक्तदाब स्त्रीला बरं केलं, याईरच्या मुलीला जिवंत केलं, नाईन गावाच्या विधवेच्या मुलाला जिवंत केलं, सर्व चमत्कार पाहिला ना रे. आणि म्हणून आज येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला दोष लावतो तुमच्या कठीण अंतःकरणामुळे. आज आम्हाला हे सर्व संपायचं आहे. आणि किती अडचण होऊ द्या, किती त्रास होऊ द्या, आम्हाला पुनरुत्थानामध्ये जगायचं आहे. पण तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे विश्वास होय. आज 3रा दिवस आहे. येशूला सांगतात, येशू बरोबर दोघं चालत आहे. हो, हल्लीकडे तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहित नाही. तुम्ही येशूने म्हटलं कसल्या गोष्टी? येशूकडे ते म्हटलं, हल्ली तुम्ही नवीन माणूस दिसताय. तिथं लिहिलंय, तुम्ही वाचा, घरी गेलो, इंटरेस्टेड आहे. तुम्हाला माहित नाही? कुठल्या जगात राहतो? येशूला म्हणतात, कुठल्या जगात राहतो तुला माहित नाही? अख्ख्या जगाला माहित नाही तू कुठं होता. हालेलुया. थँक यू जीसस. तुम्ही ऐकताय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आपला नाही का पांघरून घेतोय आणि हा का
पण येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आहे. येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आहे. तो आज जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे आणि जिवंतच राहणार. आणि म्हणून तुम्ही जिवंत कोण ऐकू शकतो? हा, तुम्ही जिवंत आहात का? मग जिवंत सारखं ऐका. जिवंत लोक कसे ऐकतात? हा, आता काय होणार? हा, आता काय चमत्कार आहे? हा, आता काय जोक होणार? हा, आता काय? अरे मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. देवाचं वचन सर्व मस्तच वाटतं. ते आमची परिस्थिती बदलून टाकतं. इन द नेम ऑफ जीसस. हा, पुढं येशूने खूप सॉरी फॉर दॅट येशूने येड्याचं सोंग घेतलं तिकडे. हा का? नाही का? आपण नाही का येड्यासारखं आपल्याला माहिती असतं आणि मग आपण ते हसत असतो. हा, हे आम्हाला शिकवतोय बघ ना. हा, मला शिकवतो. आपण येड्याचं सोंग घेतो. हा, काही लोक मला सगळं माहिती आहे, मला लहानपासून बायबल माहिती, सगळं माहिती, पण काय घराची परिस्थिती बदलली नाही. तसंच आहे, मला सगळं माहिती आहे, लहानपणापासून सगळं माहिती आहे. आमचे आई वडील तसे होते. आमचे तू कसा आहे ते महत्वाचं आहे रे. तुझा काय विश्वास आहे ते महत्वाचं आहे. हालेलुया. तुझ्याद्वारे किती मेलेले जिवंत झाले ते महत्वाचे आहेत. तू किती लोकांना देवाच्या राज्यात आले ते महत्वाचं आहेत. हालेलुया. नुसता स्वतःचाच प्रश्न सुटू दे. स्वतःचाच जाऊ दे. काय बोलावं लोक, चांगला दिवस आहे नाही का उगाच, नाही तर बिर्याणी कडू लागायची तुम्हाला. हा, पुढं आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या. अरे लय भारी. येशू ख्रिस्तानी इतकं भारी त्याला पंच दिला ना, आणि तो पंच तुला पण बसणार आहे. मला नाही, मी येशूचा शिष्य आहे बाबा. हा हा. त्यांनी तर आम्हाला थक्कच केलं बाबा. हा, काय? त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. हा, काय मग? तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले. आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले. पुढे व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. पण आम्ही नाही ना, आम्ही मेलोय. पेत्र तर एवढा येडा. लूकशुप्रतमान 7व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताला 2दा चमत्कार करावा लागला त्यासाठी. माहिती आहे का तुम्हाला? त्यात जाणार आहे. पेत्र आणि त्याच्याबरोबर असलेले थोमा होता. आणि हे पेत्र म्हटला, चला आता येशू गेला, आता संपला. मी मासे धरायला पुन्हा जातो. मी पुन्हा माझ्या जीवनामध्ये पुन्हा जातो. दारू प्यायला पुन्हा जातो. माझा चमत्कारच होत नाही. आता मी पुन्हा माझ्या पुन्हा लाईफस्टाईलमध्ये जातात. काय लोक जातात, त्यांना ओढून मला परत घेऊन यावं लागतं. हो जॉन्सन दादा. हालेलुया. काय केलं येशूने? तू बाजलो यांच्यासाठी केलं. तू हो बाजूला. मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, कधी दिसला असता माहिती का? येशू ख्रिस्त मरणाच्या अगोदर म्हणतो, मी 3 दिवसाने पुन्हा जिवंत होईल आणि तुम्ही मला गालिल्यात शोधायला या, मी तुम्हाला दिसेल. जे करायचं ते करत नाही, भलतच करत बसतात. पुन्हा दिसेल याचा अर्थ माहिती का? जो वचनात राहतो, तो प्रार्थनेत राहतो, तो देवाच्या सेवेत राहतो, तो विश्वास ठेवतो की पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये आज पण चमत्कार घडेल, उद्या पण घडेल, परवा पण घडेल, कबरेत जाऊपर्यंत चमत्कार घडेल, पुनरुत्थानाचं सामर्थ्य. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येस, माझा येशू. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध. अरे या निर्बुद्धांनो, बधीर डोक्यांचे. येशू बोलतोय बाबा, येशू तू बघून घे.
नुसतं घरी कोणाच्या गेलं की नुसतं रडतो. काय करू, हा माणूस लय त्रास देतोय. अशांना येशू म्हणतोय, बाबा येशू तू आणि हे बघून घे. तूच म्हटला निर्बद्ध, काय तू बधीर झालाय का? आपण नाही का म्हणतो तुझं डोकं आहे का भुसा भरलाय का? मला चान्स मिळतो. येशू म्हणतो बोल बोल बोल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सब जन बोलो प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आप जो बधिर होया डोका है ना, वो खोका है ना, वो अभी अच्छा मेंदू हो जाएगा. पुनरुत्थान सामान, पुनरुत्थान सामर्थ्य त्याच्यामध्ये येणार आहे. काय करा, हा बॉडी पार्ट राहू द्या, कधी बरा व्हायचा, पण हे बरं करून घ्यावं की ज्याने आम्ही विश्वास ठेवू की माझा येशू जिवंत आहे. हालेलुया. हा पुढे संदेष्टांनी सांगितलेल्या संदेश काय संदेष्टांनी सांगितलेल्या पुढे सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा मतिमंद. बाबा मी काय बोलत नाही. विश्वास धरण्यात मतिमंद लोक हो. येशू तुम्हाला नाही बोलत, हा शिष्यांना बोलतोय, तुम्हाला अजिबात बोलत नाही. म्हणा आज वचन माझ्या जीवनात कार्य करत आहे. आजपासून मी माझ्या परिस्थितीला रडणार नाही. मी हसणार, मी हसणार आणि म्हणणार त्या परिस्थितीला, म्हणणार म्हणा त्या परिस्थितीला, म्हणणार म्हणा माझा येशू जिवंत आहे, माझा येशू जिवंत आहे. पोलिसांनी तुम्हाला घेऊन गेले, त्याला का म्हणायचंय? माझा बॉसने पगार नाही दिला, त्याला का म्हणायचंय? आणि 2 वर्ष पगार नाही मिळाला तर काय करणार? येशू तू आता बाजूला हो, आता मी जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना काहीच कळत नाही कसं चाललंय. अरे निर्बुद्धी माणस आहे. येशू बोलतो हसत हसत राहायचं, हसत राहायचं. कोणी तुमच्या बाजूला मेलं तिकडे जाऊन हसत जाऊ नका आणि त्याला म्हणायचं माझा येशू जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचा येशू जिवंत आहे. मग तुमच्या बाजूला कोण मेलं तर त्याला काय म्हणायचंय? उठ, येशूच्या नावात चालू लाग. आणि नाही जिवंत झाला तू त्याच्या बाजूला जाऊन झोप. Praise the Lord. Amen. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही हसताय का प्रियानो? Hallelujah. Praise the Lord. When you laugh, devil रडतो. When I cry, devil laugh. कसं फसवलं, कसं फसवलं, कसं फसवलं, कसा आजार दिला, कसं 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 कसं. त्याला तुम्ही म्हणाल माझा येशू जिवंत आहे. परिस्थिती भगाने का चांस तुम्हारे पास है. हालेलुया. जिसने यीशु ने एक बार छुटकारा दिया, किसकी भी भविष्यवाणी आपके ऊपर काम नहीं करेगी. चाहे वो पास्टर भी हो, चाहे कुछ भी हो, तुम्हारा नुकसान होईल, काय होईल. हालेलुया. जो यीशु ने बोला वही पूरा होता है. आहेत का इकडं? हा पुढं. ख्रिस्ताने
ही दुःखे सोसावी, ही दुःख सोसावी आणि आणि आपल्या गौरवात जावे. येशूचं रक्त आमच्यावर आहे. हा, ह्याचे अगत्य नव्हते काय? ते अगत्य नव्हते का रे मतिमंद? आज येशू ख्रिस्त तुमच्या कठीणपणामुळं, आज तुम्ही ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्ही स्वतः जबाबदार आहे. तुम्हाला आजपासून जर तुम्ही म्हणता मी बिलीवर आहे, तर आजपासून खालीवरपणा सोडा, विश्वासूपणा जगा. कुठे डोळे कुठे आहेत? मला दिसतात. तुमच्या पुढे कोण बसलंय आणि तुमचे डोळे जर खाली गेले तर तू कुठे बघताय? आवाज इकडून येत आहे. बरं, तुम्हाला आवाज आला, तुम्ही कुठल्या दिशेने जाणार? सगळ्यांनी म्हणा, कुठल्या दिशेने जाणार? मग इथून आवाज येतोय ना, मग काय खुर्चीच्या खालून आवाज येतो? तिकडे बघताय तुम्ही? हा, प्रेज द लॉर्ड. मी का एक बोलून घेतोय? कारण तुमचं डोळ्याने पण वचन ऐकू शकता तुम्ही. शत्रूची इच्छा नाही की तुम्हाला पुनरुत्थान मिळावं. शत्रूची इच्छा आहे फक्त वधस्तंभावरच ख्रिस्त तुम्हाला मिळावं. पण येशूची इच्छा आहे तुम्हाला वधस्तंभाचा पण ख्रिस्त कळावा आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला हा पण ख्रिस्त मिळावा. आवाज. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून बस आरंभ करून संपूर्ण शास्त्र लेखातील तेव्हा त्यांच्या डोक्यात बसलं ते. प्रेज द लॉर्ड. एकदा तर सगळे शिष्य बसले आणि येशू ख्रिस्त भिंतीतून आत आला आणि त्याला म्हटलं भूत आहे. तिथं त्याने दोष लावला. तुम्ही येशू उठलाय, खरोखर उठलाय असं विश्वास ठेवताय, त्यामध्ये चालत का नाही? वी वॉक इन द रिजरेक्शन पॉवर. म्हणा मला आजपासून मला पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये चालायचं, चालायचं, चालायचं. माझ्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे म्हणून माझ्या समोर मृत्यू काम करणार नाही. एकदा येशू ख्रिस्त मेला तो पुन्हा मरत नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर एकदा पूरला गेला, बाप्तिस्मा झाला आणि त्याच्यावर जिवंत झाला, तर यापुढे तुमच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. तुझं सामर्थ्य प्रभू आज तुझ्या लोकांना देत आहे. जे सामर्थ्य परमेश्वरा की तू मेला आमच्या पापांसाठी, आमच्या सर्व दोषासाठी, आणि तू पुन्हा तिसऱ्या दिवशी आमच्यासाठी उठला. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य तू आज आम्हाला देत आहे. ते सामर्थ्य आज आम्हाला एक सकारात्मक शक्तीने भरत आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो देव बापा. तुझं महान दैवी सामर्थ्य प्रभू तुझ्या लोकांना आज मुक्त करत आहे परमेश्वरा. म्हणून आम्ही तुला उंच करतो देव बापा. आम्ही आज विश्वास ठेवतो परमेश्वरा की तू आमच्यासाठी जिवंत झाला आणि प्रभू तू सार्वकालिक जिवंत देव आहे. एकदा मेलेला ख्रिस्त यापुढे कधीही मरत नाही. आज असा आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वरा. आणि आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वरा आम्ही ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रभू घेऊन चालण्यासाठी तू आम्हाला तुझी शक्ती पुरवत आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो देव बापा. प्रत्येक जीवाला, आत्म्याला या ठिकाणी तू स्पर्श केलेला आहे प्रभू. प्रत्येकाला प्रभू तुझ्या त्या पुनरुत्थित सामर्थ्याने तू भरला आहे परमेश्वरा. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन प्रभू अग्नी आहे
ते वचन प्रभू खडकाला फोडून तुकडे तुकडे करणारे एका हातोड्यासारखं आहे देव बाप्पा, आणि ते अग्नीसारखं सामर्थ्य आमच्यात काम करत आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन प्रभू 52 कशी सोन्यापेक्षाही शुद्ध आहे देव बाप्पा, आणि ते वचन प्रभू आम्हाला शुद्ध करत आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो देव बाप्पा. आज आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या प्रभू त्या प्रेमाने भरलं म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझा गौरव करतो देव बाप्पा. तुझं वचन सांगतं देव बाप्पा, आकाशपती नाही तशी होईल पण तुझं वचन ढळणार नाही, आणि तुझं वचन तू आम्हाला दिलंय परमेश्वरा. ते आमच्या जीवनातून प्रभू कधी ढळू देऊ नको. आणि ते वचन हे सांगतं की तू जिवंत देव आहे, तू युगानुयुग जिवंत आहे परमेश्वरा, आणि तो जिवंत देव आमच्या मध्ये राहतो. तो जिवंत देव आमच्या परिस्थितीमध्ये काम करतो. तो जिवंत देव आमच्या सर्व समस्याला घालवतो. तो जिवंत देव आम्हाला यश आणि बरकत देतो. अशा देवाला आम्ही धन्यवाद देतो, जो जिवंत देवाने आमचे पाप आणि शाप काढून टाकले. त्या जिवंत देवाने आम्हाला मुक्त केलं. त्या जिवंत देवाने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. अशा देवाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. तुझं वचन मधापेक्षाही गोड आहे परमेश्वरा, ते आम्ही स्वीकारतो आणि तुझा गौरव करतो. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व बाप्पा सन्मान आम्ही तुला देत. ही सर्व प्रार्थना नासरत येशूच्या महान आणि सामर्थ्यवान पुनरुत्थित येशूच्या महान नावात करते, म्हणून तू ऐकवित्या. आमेन लॉर्ड, आमेन लॉर्ड. टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद देऊया.